उद्धवाला, याला उद्धव गीता पण म्हणतात बरं का. 11वा स्कंद म्हणतात, एकनाथी भागवत किंवा उद्धव गीता असं संबोधलं जातं. प्रत्येकाने जे काय इथून सांगितलं जातं ते अनुग्रहाच्या क्रियेतून आलेलं ज्ञान आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण अनुग्रह म्हणजे काय हे लक्षात घ्या पहिल्यांदा. अनुग्रह काय? कारण अनुग्रहापासून सुरुवात आहे. जर आपल्याला नसेल आणि कळलाच नाही अनुग्रह, तर मग पुढचं ज्ञान होत नाही हो. आणि म्हणून गेले, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलच नाही. समर्थ रामदासांनी लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह केला त्याच क्षणी मोक्ष झाला. म्हणजे अनुग्रह दिल्याच मोक्ष आहे. कुठल्याही साधकाला तो नवीन असो, एकदा का अनुग्रह दिला की त्याला मोक्ष ताबडतोब त्याच क्षणी. म्हणजे ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याच क्षणी आपण साक्षात परब्रह्म आहोत अशी अनुभूती येते, त्याला अनुग्रह म्हणतात. आपणच परब्रह्म आहोत अशी अनुभूती येणं त्याला अनुग्रह म्हणतात. बघा, समर्थ रामदासांनी लिहिलंय, ज्याच क्षणी अनुग्रह दिला, आम्ही स्वतःच सांगत नाही, त्याच क्षणी मोक्ष झाला. म्हणजे ज्या क्षणी साधूची कृपा होते अनुग्रहाच्या माध्यमातून त्याच क्षणी आपण साक्षात परब्रह्म आहोत. आपणच परब्रह्म आहोत. लांब कुठे जायची गरज नाही. आणि ही अनुभूती येण्यासाठी आधी अनादी काळचा आपल्याला जो संप्रदाय आहे, हंसरूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, चतुर्श्लोकीचारी भागवत, त्या महाविष्णूने हंसाचं रूप घेतलं. हंसाने ब्रह्माला दिलं, ब्रह्माने आत्रीला दिलं, आत्रीने दत्त महाराजांना दिलं. नंतर दत्त महाराज नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, किरोबाबा, श्रीपादबाबा, रामदासबाबा, नारायणबाबा, नानाबाबा, पांडुरंग, देवेंद्रबाबा, म्हणजे हे परंपरा आमच्यापर्यंत आलेली आहे. आणि हे परंपरा आहे आधी, म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूपर्यंत आपण जातो. आणि म्हणून ही परंपरा फार महत्त्वाची आहे. परंपरेमध्ये आले आपण तर आपल्याला जास्त श्रम घ्यायची गरज नाही. हे ज्ञान सहज आहे, लक्षात घ्या. बाकी बरेचसे असे पंथ आहेत की ते परंपरा दाखवत नाही, आपली कुठेही जोडलेली परंपरा नाही आहे. आणि ही परंपरा डायरेक्टली आपल्या कोणाशी जोडलेली आहे तर मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. आणि त्या विष्णूने काय केलं, हंसाचं रूप घेतलं. आणि ते हंसाचं रूप घेऊन, बघा ही एक परंपरा आहे तुकोबारांची, ती पण सांगतो तुम्हाला. हंसाचं रूप घेतलं, हंसाने ते ज्ञान ब्रह्माला दिलं. आणि ब्रह्माने ते ज्ञान मानसपुत्र त्याचे सनातन म्हणजे सनातन या चारही मानसपुत्रांना त्याने दिलं ब्रह्मदेवाने. आणि त्या मानसपुत्रांनी ते ज्ञान नारद महर्षींना दिलं. नारद महर्षीने ते व्यासांना दिलं, महर्षी व्यासांना. आणि महर्षी व्यासांनी ते राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि तुकाराम महाराज आणि मग निळोबाऱ्या. म्हणजे हे परंपरेचं ज्ञान आहे. तिसरी परंपरा सांगतो, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मग हे काय उगाचच लिहिले का? सत्यगुरु राया कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, ठेवीला मस्तकी तुझानं ठेवीला कर. याचा अर्थ काय? जोपर्यंत मस्तकावर आपले हात ठेवत नाही तोपर्यंत हे ज्ञान प्रगट होत नाही. आणि ते तत्व त्यांच्या त्या रोमारोमामध्ये भजन करत असतं तत्व. जोपर्यंत स्पर्श नाही गुरुचा, जोपर्यंत नेत्रकटाक्षाचं ज्ञान नाही, जोपर्यंत आलिंगन दिलं जात नाही, जोपर्यंत नाभीला नाभी टच होत नाही, तोपर्यंत हे ज्ञान होत नाही. म्हणजे अशा प्रकाराने आपल्याला काय करतात श्रीगुरु, काय करतात तर ते आधी अनादी काळचं जे काय ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत देतात ते आपल्याला. आता आपण एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 48 आणि उभी क्रमांक आहे 689. जेवी वेळू वाढवे वेळू जाळे, वेळू वेळवा कांचनी मेळी, स्वये पांडुनी इंगळी,
समूळ जाळी आपणा ते. बघा नाथ भागवत काय सांगतो आपल्याला. जेवी वेळू वाढवी वेळू जाळी, म्हणजे बांबू असतात बांबू, ते बांबू काय करतात, बांबू वाढतात हो, एकाला एक एकाला एक एकाला एक, बांबूला बांबू तयार होतो, म्हणजे जमिनीत तयार होतो, माहिती ना तुम्हाला, सांगायला नको. पण मोठे झाल्यानंतर एकमेकाला घर्षण होतात आणि घर्षण होऊन त्यातनं अग्नी बाहेर पडते आणि स्वतःलाच जाळून घेतात. आपलं चालला विषय कसला, मनाचा विषय चालले, लक्षात घ्या. मनाबद्दल बोलतात नाथ बाबा. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय, बंधय विषय संगे मुक्तय निर्विषय स्मृतम. मन एवं मनुष्यानाम, मनच माणसाला काय करतो, बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाला नेतो. आणि म्हणून मनच आपला देव आहे. आणि त्या मनाला उन्मनी करणं म्हणजे परमार्थ. लक्षात घ्या, परत परत सांगतो, मनाला मग मनची वय उन्मन बुद्धी निश्चय पूर्ण परब्रह्मी. मन जेव्हा उन्मनी अवस्थेला जातो तेव्हा आपला असा निश्चय होतो की आपणच परब्रह्म आहोत. लांब कुठे जायची गरजच नाही हो. म्हणून संततेची देव, संततेची देव निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्ताला येतो ना. थोडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून प्रतिमा करायची आपल्याला. एका ठिकाणी एकाग्रचित्त होण्यासाठी कुठेतरी आपल्याला मन एकाग्रचित्त करता यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ लिहितात, ना तुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा, तैसे माया योग्य महिमा वर्णीन सद्गुरूंचा. जे काय आपल्याला देह मिळालेला आहे त्याच्यातून आपल्याला सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूंचा म्हणजे काय, सद्गुरू हे तत्व आहे, लक्षात घ्या. आणि ते तत्व आपल्या रोमारोमामध्ये चालू आहे. ते तत्व आत हरी बाहेर हरी, म्हणजे आतमध्ये पण ते आहे आणि बाहेर पण ते आहे. पण त्याची अनुभूती यायला पाहिजे आपल्याला. आणि अनुभूती आपल्याला येत नाही. याचं कारण काय, की आपल्याला ज्ञानोबारांनी लिहिलं की नाही, की पूर्वेकडे निघालेल्या नद्या कधी पश्चिम दिशेला जातील का, त्यांचा प्रवाहच पूर्व दिशेला आहे आणि त्यांना जायचं पश्चिमेला, पण जाऊ शकत नाही कारण त्या पूर्वेलाच जातील. तसा आपल्याला जो प्रवाह जो आहे तो आपला प्रवाह कुठे चाललेला आहे, तर आपला प्रवाह देहबुद्धीकडे आहे, आत्मतत्वाकडे आपला प्रवाह नाही. तर आपल्याला आत्म्याची भेट कशी होईल, तुम्ही देहापर्यंतच पोचता, देहाच्या पलीकडे आहे परमात्मा. परमात्मा कुठे आहे तुम्हाला प्रमाण सांगू काय, बघा ऐका. तुका म्हणे मन मुरे, मग जे उरे ते तू, म्हणजे मी नेहमीच म्हणतो बरं काय, तुकाराम महाराज सांगतात मन मुरे, मग जे उरे, म्हणजे मनाची धाव काय आहे, मनाचं काम काय आहे, संकल्प विकल्प तयार करणे. आणि संकल्प विकल्प थांबल्या थांबल्या जी अवस्था होते त्या अवस्थेला परब्रह्माची प्राप्ती म्हणतात. तेच परब्रह्म आहे. मन मुरे मग जे उरे ते तू, म्हणजे ते आपलं आत्मस्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. हे सगळं गुह्य बरं का, हे कोणाला कळणार नाही लवकर. म्हणून अनुग्रह पाहिजे. अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं. एक अनुग्रह आपल्या 83,999 योनी आपल्या बात करू शकतात, एवढं त्या अनुग्रहामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून समर्थ लिहितात, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष ताबडतोब, बसले बसले मोक्ष लगेच त्याच क्षणी. एवढी शक्ती आहे त्या अनुग्रहामध्ये. कारण त्या आधी अनादी कालचं आहे, ते आपलं पदरचं नाही बरं का. वेळू जेवी वेळू वाढवी वेळू जाळी. बघा बांबू काय करतो, एका बांबूला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, असं बाजूबाजूला येतात बघा बांबूचं झाड. आणि ते मोठे झाले की एकामेकावर घर्षण झाली हवेने का त्यांच्यामध्ये आग निर्माण होतो. आणि ती आग काय करतो, ती आगच काय करतो, त्या बांबूला जाळून टाकतो. म्हणजे काय सांगायचं, स्वये पाडुनी इंगली समूळ जाळी आपणा ते. बांबू आपल्यालाच जाळतो. तसं आपल्याला काय करायला पाहिजे, मनाची मने गुंफेला शेला. आणि बाप रखमा देवीवरी काय सांगतात बघा ना ज्ञानोबा, ऐका. मनाची मने गुंफेला शेला म्हणजे काय, मनच काय करतो,
अहो मनच आपल्या इंद्रियांचा राजा आहे, मनच आपला काय आहे, भगवंत आहे. पण तो मन काय करतो, तर मनाची या मने गुंफेला शेला आणि बाप राखमा देवीवरी विठ्ठल अर्पिला. मनच काय करतो, हे सगळं भगवंताचं नामस्मरण करतो आणि नामस्मरण करता 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 आपलं मनच उन्मनी अवस्थेला जातो. आणि उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटतो, भगवंत भेटतो. लक्षात घ्या, उन्मनीचं सुख आपल्याला अनुभवता यायला पाहिजे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुरिया आणि उन्मनी अशा 5 अवस्था आहेत. लक्षात घ्या. आणि सगळ्या अवस्थातून आपल्याला जावं लागेल, तेव्हा ज्ञान कळेल. ज्ञान हे असं नाही बरं का, जोपर्यंत घर्षण नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाही, कुणालाही होणार नाही. ज्ञान होण्यासाठी घर्षण पाहिजे हो. जसं अग्नी, आपण आपल्याला जर साधी आपली कांड्याची पेटी आहे, ती आगीने भरलेली, पण आपण काय करतो, घर्षण करतो ना. मग घर्षण केल्यानंतर ते प्राप्त होतो, म्हणजे ते आग बाहेर पडतो. तसं आपण जोपर्यंत घर्षण करत नाही, म्हणून गेले की नाही, मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा. दुसऱ्याच अभंगामध्ये बघा ना, 16 वर्षामध्ये काय किमया केली ज्ञानोबाराने. आणि आपल्याला असं ज्ञान कळत नसेल तर आपण अभागी आहोत. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली म्हणा. अरे वेड्या, दुसरीकडे लक्ष घालूच नको, जीव शिवाचं ऐके करून घे. एक हरी आत्मा जीव शिव समा, जीवाचं आणि शिवाचं एकीकरण करून घे, म्हणजे जीवाला शिवाशी ऐक्य करून घे. वाया तू दुर्गमा न घाली, दुसरीकडे लक्ष घालू नको. आणि जर दुसरीकडे लक्ष घातलं तर वाया अनेक पंथा जाशील जाणे हो. कोणत्याही पंथात जाशील आणि जिथं नाम नसेल त्या पंथामध्ये गेला तर फुकट जाशील, सांगितलं ज्ञानोबारांनी. आपल्याला हे कळत नाही ज्ञानोबारांचे शब्द, पण आपण कळून घ्या, कारण जे काय चाललंय जगामध्ये ते खरं नाही. अनुभवाच्या गोष्टी येतो या. अनुभव सिद्ध ज्ञानी तुका म्हणे त्या अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव कामा नये. शब्द नको, शब्दाने मोठे मोठे शब्द वापरले, मोठे मोठे ओव्या घेतल्या, मोठे मोठे आपण काय केले, श्लोक घेतले आणि मोठे मोठे लांबलचक बोलून दाखवले. अनुभव कसलाच अनुभव नाही. म्हणून होय का पंडित शहाणा, आणिक न माझ्या मना, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची ज्ञानाचा पुतळा. होय का पंडित शहाणा, अनेक न माझ्या मना. बघा, भक्तीविषयी प्रेम जिव्हाळा ते पाहिजे, नामावरती श्रद्धा पाहिजे. आणि म्हणून सांगतात, जय शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती. शरीराचा भावच निघून जातो, इंद्रिय विषय विसरून जातात आपले. जय सोहमभाव प्रतिती प्रगट होय. बघा, आपला सोहमभाव प्रगट होतो आपल्या आतमध्ये. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. बघा, एकदा आत्मसुखाची गोडी लागली की सगळ्या विषयांचा वीट येतो माणसाला. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयांच्या ठाई इंद्रिया. माणूस नाही हो, इंद्रियांना मानच देत नाही माणूस. का? आत्मसुखामध्ये रममान झालेला माणूस. जे मनाची चारणे सांगे, प्रकृतीचे केले नेघे, श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला. तया चितेची किवसत, जे ज्ञान पावे निश्चित, जयामध्ये अचुंबित शांती. असे बघा, शांती आहे हो, अचुंबित शांती आहे तिथे. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे. बघा, कुठे आपल्याला अनुभव येतो, हृदयामध्ये अनुभव येतो. शांतीचा अंकुर कुठे, शांत होऊन जातो माणूस एकदम. शांती हे ब्रह्म आहे, शांती परते नाही धन. शांती हेच परब्रह्म आहे. आणि ती शांती आपल्याला लाभली तर आपण कशाला पुढे जायचं. आणि तीच लाभत नाही जगामध्ये. जयामध्ये अचिंबित शांती असे, ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, शांतीचा अंकुर. मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा बोध निर्माण होतो की सगळीकडे मीच भरलेला आहे. आपणच सगळे व्यापक होता. आपणच व्यापकतेला जाणं, ह्याला ज्ञान म्हणतात. आपणच परब्रह्म. आपणच, प्रत्येक जीव हा ईश्वरच आहे, ब्रह्मच आहे. पण तो त्या आपल्या ब्रह्माला विसरलाय
आणि हे नादाला लागले सगळ्या. काय इकडे जा तिकडे जा, ह्या देवाची पूजा कर, त्या देवाची पूजा कर, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. ज्ञानवाऱ्या सांगतात की नाही, तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही शरीरात निपिडावे, तुम्ही दुरी काही न वचावे, तीर्थाशी गा. वाचा, तिसरा देवाचा दाखवलं त्याच्यामध्ये. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. अखंड जो चालू आहे तुमचा श्वास, त्याच्यावर भजन करा सांगतात. स्वधर्म बाप नित्य यज्ञ जाण बा, म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नाही. पाप तुमच्याकडे येणारच नाही सांगितलंय. स्वधर्म जो बाप नित्य यज्ञ, अखंड यज्ञ चालू आहे तुमचा श्वासावरचा, ज्ञान यज्ञ. आणि तो यज्ञ आपला जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत ज्ञान कोणालाही प्राप्त होणार नाही. ज्ञानी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून तशा गुरुला शरण जायला पाहिजे, तत्वदर्शी. तेवी मन मनासी चिंती मरण, तै सद्गुरु श्री घवी शरण, त्याचे वचने विश्वासोन करवी गुरुभजन निराभिमाने. तेवी मन मनाशी चिंती मरण. आणि आता जो कृपण ब्राह्मण होता, त्या कृपण ब्राह्मणावर तीच कथा आहे बरं का. नाथबाबांनी कशासाठी घेतली असेल तर आपल्याला सावध करण्यासाठी. आपलं मन, आपण मनाला एकाग्रचित्त करतच नाही. मन आपण सोडलंय मोकळं, इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा अमुक करा, आणि आपण मनाला एकाग्र करतच नाही, आसनावर बसतच नाही, आपण ध्यान करतच नाही. तर आपल्याला ते ज्ञान कसं होईल? कारण मनाच्या पलीकडे आहे परमात्मा, देहाच्या पलीकडे जावं लागेल. तेवी मन मनाशी चिंती मरण. आता त्याने काय केलं की तो जो कृपण ब्राह्मण आहे त्याने काय केलं तर मनाकडे चिंतन चालू केलं त्याने. कारण त्याच्यावर एवढे प्रसंग आले, एवढे प्रसंग आले त्याच्यावर की त्याची बायको मुलं सगळी सोडून गेली त्याला. शेती वाडी सगळी गेली त्याची डब्यात. आता तो भिकारी झालाय मनात. म्हणजे मनाला एवढ्या वेदना झाल्या त्याच्या. आणि अनेक बहु दुःख सोसिले जने, तरी तयाशीच परमार्थ बाने. ज्याने अखंड दुःख सहन केलेलं आहे त्यालाच परमार्थ जमेल, बाकी लोकांना नाही जमणार. ज्याला मस्तपिका आयुष्यामध्ये गाड्या बंगल्या घोडे सगळं पैसा अडकाय, त्याला परमार्थ कदापि जमणार नाही. मग हे कशाला दिले आहेत नाथबाबांनी? हे आपल्यासाठी दिलेलं आहे की एवढा त्रास काढला त्या ब्राह्मणाने, कंजूस ब्राह्मणाने, आणि त्याची अशी स्थिती आली. आणि त्याचे अनुभव विचार करा, त्याचे अनुभव मांडलेत कोणी? भगवंताने उद्धवाला त्या कृपण ब्राह्मणाचे अनुभव मांडल्यात. म्हणून भगवंत सांगतो की मी जे काली अवतरे, जे होऊन अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा. मी जे काले जे होऊन अवतरे ते समस्त स्मरे धनुर्धरा. अर्जुन प्रश्न करतो, देवा तू हे ज्ञान सूर्याला दिलं, सूर्याच्या आधी तो होता का? सूर्याने मनूला दिलं, मनूने हे ज्ञान कोणाला दिलं? इक्ष्वाकू राजाला दिलं. आणि तिथून हे ज्ञान परंपरेने आलेलं आहे. हे नाम वाचा 4 अध्यायामध्ये सगळं तुम्हाला शास्त्रासहित तुम्हाला मी सांगतो. हे आपल्या पदरचं अजिबात नाही. आणि म्हणून भगवंत सांगतो, मी जे काले जे होऊन अवतरे ते समस्ते स्मरे धनुर्धरा. मी ज्या वेळेला ज्या काळामध्ये जे अवतार घेतलेले आहेत त्या अवतारामध्ये मी काय कार्य केलेले आहेत, कोणाच्या हातून काय कार्य केले आहेत ते सगळे मी तुला सांगतो. तसं भगवंत सांगतो उद्धवाला की एक ब्राह्मण होता, कंजूस ब्राह्मण, आणि त्याची कथा मी का सांगतो? कारण त्याच्या मनाला ज्या वेदना झाल्या, त्याच्यावर जे प्रसंग आले, आणि त्या प्रसंगातून त्याचं मनच रामरूप कसं झालं, त्याचं मनच भगवंत स्वरूप कसा झाला, त्याला किती वेदना झाल्या. त्याला लोकांनी त्रास काय दिला, त्याच्या नाकात काय काड्या घातल्या, त्याचे कपडे काय फाडले गावातल्याच लोकांनी बरं का. तरीही त्याचं मन विचलित झालं नाही. भगवंत कसा आहे? सगळीकडे सारखा आहे. तसे आपली बुद्धी, आपलं मन सम व्हायला लागेल. लिहिले की ना, समबुद्धी घेता समान श्रीहरी.
शम दमावरी हरी झालं म्हणजे काय, याचा अर्थ काय? याचा अर्थ आपली बुद्धी सम व्हायला लागेल, मन आपला सम व्हायला पाहिजे सारखा. भगवंत सगळीकडे सारखा आहे, मग तसं आपलं मन सम व्हायला पाहिजे. जोपर्यंत आपलं सम होत नाही, सुखी संतोष न यावे, दुखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. सुख आला तरी पण मन तसंच पाहिजे, आणि दुःख आला तरी पण मनाला दुःख व्हायला नाही पाहिजे. आणि अशा स्थितीला हा कंजूस ब्राह्मण गेला, आणि म्हणून त्याची कथा भगवंताने उद्धवाला सांगितलेली आहे या नाथ भागवतामध्ये. तेवी मन मनाशी चिंती मरण, तये सद्गुरु श्री घावे शरण. आता बघा, माणूस कधी शरण जातो? मनाला खूप त्रास झाला तर. वेदना कोणाला आहेत? मनाला येतो. आणि त्या मनाला वेदना झाल्या तर मनुष्य काय करतो? श्रीगुरूला शरण जातो. काही लोक देवाला शरण जातात. देवाला शरण जाण्यापेक्षा गुरुला शरण गेलं. आपण जर गुरुला शरण गेलो तर गुरु काय करतात? कारण गुरु आपल्याला वाट दाखवतात आणि मनाला स्थिर कसं करायचं हे शिकवतात. देवाची आपण कितीही पूजा केली तरी आपलं मन स्थिर होणार नाही. अगदी 33 कोटी देवांची जरी उपासना केली तरी पण मन स्थिर होणार नाही. मन स्थिर करण्याचं साधन श्रीगुरूंकडे आहे. म्हणून तुका म्हणे, किल्ली संता हाते दिली. मन संकल्पाची पापे, जाती का तीर्थाची या बापे. जातील का तीर्थाने? तीर्थामध्ये आंघोळ करून तुमचा चला शरीर पवित्र होईल, पण मन पवित्र होईल का? मन पवित्र होण्यासाठी आपल्याला नाम साधन पाहिजे. नामातूनच आपल्याला त्या मनाला काय करता येतो? एकरूप करता येतो, एकाग्र चित्त करता येतो. जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये सांगतात, जैसा निर्वातीचा दीपू, सर्वथा नेने कंपू. जसं आपल्या घरातला दिवा आहे, कसा आहे? स्थिर होय. आता हे माझ्यासमोर मी काय करतो? लाईटी लावल्यात आणि मी काय करतो? तुम्हाला प्रवचन सांगतो. पण ह्याच लाईटी मिसमिस करायला लागल्या तर मला सांगता येईल का? तुम्हाला वाचता येईल का? गृहिणी असतील, काम करता येईल का? नाही करता येणार. तसं जोपर्यंत आपण स्थिर होत नाही, एकाग्रचित्त होत नाही आणि मनाच्या पलीकडं मन करा रे प्रसन्न. मन प्रसन्न कसा? प्रसन्न म्हणजे बघा असा प्रसन्न नाही बरं का. उन्मनी अवस्थेला जाऊन त्या भगवत स्वरूपाशी भजनानंदामध्ये जाऊन ज्या वेळेला आपण चैतन्य स्वरूप होतो, चैतन्याशी एकरूप होतो आणि त्या चैतन्यातून आलेली अनुभूती आपल्याला तिथून बाहेर आलो आपल्याला सांगता येतो की आपल्याला काय काय अनुभव आले. भगवंताचं भजन करता करता भजनानंदामध्ये आलेले अनुभव संतांनी लिहिले. तुकोबारांनी भजनानंदामध्ये गेले, भंडारा डोंगरावर गेले, भालचंद्र डोंगरावर गेले आणि भजनानंद घेतला आणि भजनानंदातून भगवंताशी एकरूप झाले आणि मग त्याने हे सगळे शास्त्र लिहिलेत बरं का. त्यांनी काय केलंय? गाथा लिहिली त्यांनी. अभंग ज्याचा कधी भंग होत नाही. ताय सद्गुरु श्री घारी गवे शरण. आणि म्हणून सद्गुरूला शरण जायचं आहे. कारण मनाला काय करतं? मनाला त्रास आहे हो. त्याचे वचनी विश्वासाने करवी गुरुभजन निराभिमाने. आणि गुरुवर एकदा विश्वास ठेवला तर कुठल्याही प्रकारचा अभिमान न धरता मग तो साधक, कारण मनाला त्रास आहे ना हो. मनाला स्थिर करणं म्हणजे 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 भगवंताची भक्ती आहे. चंचल असेल मन तर मग भगवंताची भक्ती नाही होत. आणि म्हणून उन्मनी अवस्थेला जायला पाहिजे. उन्मनीच्या सुखा भगवंत भेटतो. उन्मनीचं सुख आहे. तुम्हाला मी परत सांगतो की स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, ज्ञान कैवल्य म्हणजे हे देह आहेत आपले. स्थूलाचा अभ्यास आहे, सूक्ष्माचा आहे, स्थूल सूक्ष्म कारण देहाचा आहे, महाकारण आणि ज्ञान कैवल्य ज्ञानवाऱ्यांचा संपूर्ण अभ्यास आहे. आणि या अभ्यास आपल्याला जमली तरच आपल्याला खरं ज्ञान काय ते कळलं. म्हणून संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती साहित्यता वरा. आणि हेच करा बाप्पांनो, क्षणोक्षणी नाम यायला पाहिजे. नाम बरं का, मंत्र तंत्र नाही. मंत्र नाही, मंत्र तंत्र उपदेशिते
ऐसे घरोघरी गुरु आहेत आयते, परंतु शिष्यास मेळवी सद्वस्तु ते, त्याशी श्रीकृष्ण सद्गुरू मानी. श्रीकृष्ण त्यालाच सद्गुरू म्हणा असं म्हणतात, की जो गुरु, जो आपला मन आणि किंवा आपला जीव आणि शिवाचा ऐक्य करून देतो, त्यालाच आपण गुरु समजायचा. बाकी गुरु नाहीत, असा भगवान परमात्म्याने या एकनाथी भागवतामध्ये सांगितलेलं आहे. शिष्यास मेळवी सद्वस्तु ते, त्या ती सद्गुरू श्रीकृष्ण मानी. श्रीकृष्ण त्याला सांगतात की त्यालाच तुम्ही गुरु म्हणा. आणि जोपर्यंत आपल्या जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होत नाही आणि असा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला, तर मग आपला आयुष्य निघून जाईल, भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. सद्गुरू कृपा झाली आहे संपूर्ण, हे मनची मनाशी दावी खुन. मनच मनाला सांगतो काय करायचं ते. सद्गुरू कृपा झाली या संपूर्ण. हे मनची मनाशी दावी खुन. मनच मनाला खुंदावतो. तेने निज सुखे सुखावून, मनची प्रसन्न मनाशी करी. त्याच्याने काय होतो, निज सुख म्हणजे आपल्याला आत्मसुख मिळतो, आत्मानंद भेटतो. आणि आत्मानंद हाच आपला खरा स्वरूप आहे. लिहिले की नाही, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. असे भगवंताने आपल्याला अधिकार तो देऊनच इथं पाठवलाय, पण आपण ते सच्चिदानंद स्वरूप आपलं विसरलेलो आहोत. म्हणून सांगणं हे ज्ञान नाही आहे, ऐकणं हे पण ज्ञान नाही आहे. त्या भगवंताशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करणं आतल्यात. आणि त्या भजनानंदामध्ये जाऊन काय करायचं, आपल्याला अनुभव घ्यायचं. आणि ते सुख आहे हो. म्हणून दिले का नाही, किंबहुना सोय जीवात्मया लाय, तेथ जेव होय तया नाम सुख. सुख कशाला म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मया लाय, जीवाची आणि परमात्म्याची भेट होतो. तेथ जे लाय, तेथ जे अवस्था निर्माण होते, तेथ जे अनुभव आपल्याला येतो, तया नाम सुख, त्याला सुख म्हणतात. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था. भगवंत म्हणतो अर्जुनाला, जोपर्यंत जीव शिवायचा ऐक्य होत नाही, ऐशी अवस्था न जोडता पार्था, जे जिजे तेची सर्वथा दुःख. जे आपण जीवन जगतो ते दुःखच आहे. मग आता तुम्ही काय करा, पटकन काय करा, आपल्याला जीव शिवायचा ऐक्य कसा करायचा, आणि जीव शिवाय ऐक्य करून देणारा श्री गुरुच्या शोधात आपण राहायला पाहिजे. नाही तर आपलं आयुष्य असंच निघून जाईल आणि शेवटीला मग वय झाल्यावर मग ते आपल्याला प्रगट होत नाही, कारण आपली इंद्रिय काय होतात, शीतल हे होतात. सद्गुरू कृपा झाली या संपूर्ण, हे मनची मनाशी दावी खुन. तेने निजसुख सुखावून, मनची प्रसन्न मनाशी कर. मनच मनाला प्रसन्न, म्हणून मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन मनची करी. लिहिले की नाही, म्हणून लिहिले की नाही तर बघा, तुकोवाऱ्या सांगतात की नाही, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मनाला प्रसन्न करा. आणि मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मनाकडे सगळं आहे. मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली. काय लिहिलंय, मने प्रतिमा स्थापिली, मनानेच काय केलं, मूर्ती स्थापन केली. आणि मने मन पूजा केली, मनानेच मनाची पूजा केली. बघा, मनानेच मूर्ती तयार केली, मनानेच फोटो लावला, आणि मनानेच काय केलं, मन पूजा केली, मनानेच मनाची पूजा केली. कारण काय माहिती का, मनाच्याच माध्यमातून आपण मूर्त्या तयार करतो आणि मूर्तीची पूजा करतो. म्हणून ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात, तैसे संकल्पने काढले, जयाचे मनचे चैतन्य झाले, एक दिवशी परिव्यापले. लोकत्रय तिन्ही लोकांना व्यापून टाकणारं मन आहे. जेथे हे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे. मनाचा पडदा फाटला पाहिजे. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. बघा, सरोवर आटला की प्रतिमा दिसत नाही. सरोवर आहे तोपर्यंत
सगळ्या प्रतिमा दिसतात, आपला चेहरा पण दिसतो बघा पाण्यामध्ये. जेथे संसार चित्र उमटे, ज्या मनावर या संसाराचा चित्र उमटलेला आहे, जेथे हे संसार चित्र उमटे, मनोरूपी पोटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. बघा, म्हणजे एकदा सरोवर आटला तसं मनानेच मनाला उन्मनी अवस्थेमध्ये घेऊन जायला पाहिजे. मनानेच मनाचं भजन करायचा आणि त्या मनाला भजनानंदामध्ये गेल्यानंतर त्या ओंकार स्वरूपाशी, आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो की आपल्याला त्या परमतत्वापर्यंत मूळ आपला पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढ्या अज्ञान, आपला अज्ञान एका क्षणात निघून जाईल, पण आपण मूळ स्थानाला जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान, या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, आणि ह्याला ज्ञान म्हणतात आणि तो आपल्याला मोक्षाला घेऊन जातो. खूप काय आपल्याला सांगता येईल बरं का, त्याच्यावर आपल्याला वेळ कमी पडेल. सद्गुरु कृपा झाली या संपूर्ण हे मनची मनाशी दावी पुन्हा त्याने निज सुखे सुखाविन, मनची प्रसन्न मनाशी कर, मनच मनाला प्रसन्न करतो. मनची प्रसन्न मनाशी होय, मन मनाशी झाली या प्रसन्न, त्या वृत्ती होय निराभिमान. मनानेच मनाला प्रसन्न केला तर वृत्ती आपली निराभिमानी होते, कोणत्याच प्रकारचा अभिमान माणसाला राहत नाही. आणि आता मी बघितली बऱ्याचशा माणसाकडे कसं आहे, जरासा ज्ञान झालं की लगेच अभिमान येतो. ऐसे साधका निज समाधान म्हणे आपण साधीजे. अरे साधकांना काय केलं, साधकांना सावध केलं भगवंताने. अरे ऐसे साधका निज समाधान, निज समाधान म्हणजे स्वतःकडे असलेलं आत्मसुख. निज म्हणजे काय, निज म्हणजे स्वतःचं आत्मसुख. जोपर्यंत सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या एका आत्मस्वरूपाकडे येत नाही, एका आत्मतत्वाकडे येत नाही, एका आत्म्याकडे येत नाही, आपण एका आत्म्यामध्ये भजनाचा आरंभ होत नाही, तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. अनाहत नादाच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मनंदात जावं लागेल. नाद ब्रह्म चालू होतो कुठे, तर कारण देहापासून. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ज्ञान कैवल्य म्हणून कैवल्याचा पुतला प्रगटला भूतला. कशाला लिहिले, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नोंदवून ठेवलेल्या आहेत, पण आपल्याला कळत नाही याचा अर्थ काय. याचा अर्थ जे काय आपण केलेलं आत्तापर्यंत ते चुकीचं केलेलं आहे. मन मनाशी झाली या प्रसन्न, त्या वृत्ती होय निराभिमान. ऐशी साधका निज समाधान. मन मने आपण साधीजे, आपणच ते साध्य करायला लागेल. पावनी श्री गुरुकृपेची गोडी मनोविजयाची निज गुढी. म्हणजे गुरुची कृपा झाली तरच आपल्याला मनावर विजय मिळवता येतो. म्हणून ज्ञानवरा सांगतात, जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे लागते. जैत रे जैत, जिंकलास रे जिंकलास. ध्यानाचं ध्यान लावलं तुम्ही एकदम, आणि जर त्या ध्यानामध्ये आपण जर मनाला आपण उन्मनी अवस्थेला गेलो तर जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे लागते. आपण मनाला जिंकलं तर आपलं ध्यान लागेल, आणि मन आपला संकल्प विकल्प करायला लागला, फिरायला लागला गरा 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 ध्यानाला बसल्यावर, तर समजायचं आपण की आपल्याला भगवंताशी एकरूप होता येत नाही. भगवंत कुठे आहे, तर मनाच्या पलीकडे एक शक्ती आहे, आणि ती मनाला शक्ती पुरवणारी जी शक्ती आहे ते परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचं, ही सगळी क्रिया आहे. प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान होतो. प्रक्रिया पाहिजे बरं का. घर्षण जोपर्यंत आपण करत नाही, जोपर्यंत आपण घर्षण करत नाही, मंथुनी नवनीता तैशी ज्ञानंता ज्ञानवरा सांगतात, तसं घर्षण जोपर्यंत आपल्याकडे होत नाही, नुसतं मंत्र जपून नाही होतो हे सगळं, तर लोकांना आम्ही कसं सांगणार. कारण सांगण्याची वस्तू नाही, ही अनुभवण्याची वस्तू आहे. पावनी गुरुकृपेची गोडी मनोविजयाची निज गुढी. बघा, गुरुकृपा झाली तरच आपल्याला मनावर विजय मिळत येतो. पण तो पण गुरु कसा पाहिजे, नामधारक पाहिजे. आधी अनादी कालचं संप्रदाय
त्या आधी अनादी काळ जो संप्रदाय आहे, त्या संप्रदायातलाच पाहिजे. कारण प्रत्येक साधकाला सिद्धाचा स्पर्श आहे. सिद्ध अवस्थेला जायला पाहिजे आणि त्या सिद्ध अवस्थेतून हे ज्ञान प्राप्त होतं. पावने गुरुकृपेची गोडी, मनोविजयाची निजगोडी. मने उभवुनी लवड सवडी, दिजे रोकडी साधका हाती. बघा, मन काय करतो? साधकाला रोकडा आत्मसाक्षात्कार करून देतो. दिजे रोकडी साधका हाती. साधकांच्या हातामध्ये रोकडी आत्मप्रचिती येते. म्हणून श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली आणि निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख दाविले मज डोला, माझे सुख दाविले मज डोळा, दिली प्रेम कला ज्ञान मुद्रा. कशी मुद्रा लावायची ती आम्हाला श्री गुरूंनी सांगितली. नामा म्हणे निक्की सापडली खुन, न विसंबे पाय खेचराचे. खेचर विसा केला गुरु, त्याने झाला मज साक्षात्कार. किती स्पष्टपणे लिहिलंय. पण ते करण्यासाठी आपल्याला ज्ञानचक्षु पाहिजे, ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी आपल्याला दृष्टी प्रदान करणारा श्री गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. आणि जोपर्यंत ती दृष्टी आपल्याला आपल्या भाग्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्याला ग्रंथांचा अर्थ पण वेगळाच लागतो. आणि म्हणून गुरु दाविली या वाटा. गुरु आपल्याला आतल्या वाटा दाखवतो, बाहेरच्या नाही बरं का. जा इकडे, जा या तीर्थाला, ह्या वाटा नाहीत. वाटा आतमध्ये आहेत. आणि जर आपल्याला त्या वाटा मिळाल्या नाही तर आपली वाट लागली समजायची. आणि आपण इथे कोणाचे बा काय केले? ज्याचे त्याने अनहित केले हो. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. नामदेव राय सांगतो, श्री गुरूंनी माझ्यावर कृपा केली तर माझीच वस्तू माझ्याचकडे होती. तेच मला त्यांनी काय केलं? त्याच्याशीच एक रूप करून दिलं, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी. माझे सुख दाविले मज डोळा, आणि दिधली प्रेम कळा. आणि प्रेम कसं करायचं ते आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर कसं जीव लावायचं, कसं त्याचं भजन करायचं अंतरीच्या अंतरात्म्याचं. दिली प्रेम कला आणि ज्ञान मुद्रा. बघा, मुद्रा कशी लावायची दिली. मुद्रेतून ज्ञान आहे. दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. मुद्रा कशी लावायची? मुद्रा ती 5वी लावून या लक्ष, आत्मा तो प्रत्यक्ष हरिदिशे. हे नाथ बाबा सांगतात आपल्याला. प्रमाण सिद्ध ज्ञान आहे बरं का. इकडं तिकडं कुठं हलू नका. जे काय चाललंय ते योग्य आहे. आणि आपले आपण करा सोडवणं, ज्याने त्यांनी आपली आपली सोडून करा. आणि संसार बंधन तोडावे की म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं, हा जो फेरा आहे तो आपल्याला चुकवता यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी भक्ती आहे. देवप्राप्तीसाठी भक्ती नाही. देव आहेच, देव आपणच आहोत हो. परब्रह्म आपणच आहोत. प्रत्येक जीव हा ईश्वरच आहे. पण तो प्रगट का होत नाही? तर त्याच्यावरती आलेले आवरण आहे. मळ, विक्षेप आणि आवरण हे बाजूला करण्याचं काम नाम करतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुळ गोत्र वर्जिल. बघा, हरिनामाचं शस्त्र आहे. आणि तो शस्त्र तुमच्या हातात आलं तर तुम्ही लढाई जिंकू शकता. आणि ते शस्त्र नसेल तर लढाई आयुष्यात जिंकता येणार नाही. कारण शत्रू खूप काय आहे? शत्रू खूप प्रबल आहेत आपल्यापेक्षा. या परी साधकांशी संपूर्ण मन आपला विजय दे आपण. शेकी सद्गुरु निजबोधी पूर्ण मन होईल निजात मता. या परी साधकाशी संपूर्ण मन आपला विजय दे आपण. आपलाच मन आपल्याला काय करतो? तर आपलाच मन आपल्याला ज्ञान देतो. आपलाच मन ईश्वर आहे. आपल्याला तो विजय मिळून देतो. म्हणजे विजय म्हणजे काय?
सर्व विषयांवर आपल्याला म्हणजे आपल्याला आत्मसुखाची गोडी लावून देतो. एकदा का आत्मसुख लागलं की विषय बाजूला होतात. आताच मी तुम्हाला सांगितलं, आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकल विषया. शेखी सद्गुरु निज बोध पूर्ण मन होय लीन निजात्मता. बघा, जेवी समुद्र लवण पडे, ज्ञानोबाला सांगतात. मी तुम्हाला नेहमीच प्रमाण देतो की नाही, जेवी समुद्र लवण पडे मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. आलंय कुठून? मीठ समुद्रातून आलंय आणि खडा झाला, बाजूला पडला. हो, तसं आपण त्या आत्मतत्वातून आलोय, पण आपण देहबुद्धीला धरून बसले. माझा प्रपंच, माझी बायको, माझी मुलं, माझा संसार, माझा पैसा, माझी इस्टेट, हे आपल्याबरोबर काही येणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण झालं बाजूला. जसा मिठाचा खडा आहे त्या समुद्रापासून वेगळा झाला, तर कोण त्याला विचारतो? आणि तो आपल्या जर मुखात गेला तर तो नरकात गेला. पण तोच खडा जर परत समुद्रात गेला तर व्यापक झाला होतो. तसं आपण व्यापकतेतून आलोय, पण आपण या प्रपंचामध्ये अडकलोय. मग या प्रपंचातून निघायचं असेल तर आपल्याला श्री गुरूने दिलेली उपासना, जे ध्यान आहे ते करावं लागेल आणि आपल्याला व्यापक व्हावं लागेल. म्हणून जाणीजे परमात्मा निर्गुण तया असीचं म्हणजे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान सर्व काही. बघा, कुठलेच गुण आपल्याकडे नाही पाहिजे. परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे आणि आपण आकाराची पूजा करतो. तो निर्गुण आहे, त्याच्याकडे गुणच नाही, आपल्याकडे गुणच आहेत. आणि तो मिठाचा कडा आलाय कुठून? समुद्रातून आलाय. तसं आपण आत्मतत्वातून आलोय. मिठाचा कडा परत समुद्रात सोडला तर तो समुद्र होतो. ज्यावेळी समुद्र लवण पडे मग ते अल्प वेगळे आवडे, मग ते होई सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. व्यापक होऊन जातो. तसा आपल्याला ज्या स्वरूपातून, ज्या ओंकार तत्वातून आपण आलेलो आहे, त्या ओंकार तत्वामध्ये आपल्याला विलीन होता यायला पाहिजे. पण विलीन होण्यासाठी या प्रक्रिया आहेत आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान होतं. आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.